धुराचा तो काळा ढग थेट माझ्या डोळ्यात शिरत होता, किंवा कदाचित तो माझा आत्मा चाळत होता. स्वयंपाकघराच्या त्या अरुंद अंधाऱ्या कोपऱ्यात उभा असताना माझ्या सासऱ्यांच्या हातात ते पाकीट पाहताच माझ्या हृदयाची धडधड वाढली. तो केवळ एक कागदाचा तुकडा नव्हता, ती होती माझ्या वर्षानुवर्षांच्या कष्टांची आणि या गुदमरवून टाकणाऱ्या अविस्मरणीय अनुभवाची परिणिती. त्या गर्दीच्या घरातून बाहेर पडण्याचा तोच एक मार्ग होता. बहुराष्ट्रीय कंपनीचं ते रुजू होण्याचं पत्र, जे मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती, माझ्या सासऱ्यांच्या हातामध्ये घट्ट पकडलेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर एकही सुरकती नव्हती, कोणताही पश्चाताप नव्हता. फक्त त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण अभिमान स्पष्ट दिसत होता. त्यांनी क्षणभरही विचार न करता तो अनमोल कागद धगधगत्या चुलीत फेकून दिला. सुक्या लाकडांमध्ये पडताच त्याचे कोपरे जळू लागले, अक्षरे काळी पडू लागली आणि काही क्षणातच माझ्या 3 वर्षांची मेहनत राखेत रूपांतरित झाली. माझा आवाज घशातच अडकला. तो जळणारा कागद वाचवण्यासाठी मी पुढे सरसावले, पण मग मागून एक मजबूत थंड हाताने माझं मनगट इतक्या घट्ट पकडलं की माझ्या तोंडातून एक किंकाळीच बाहेर पडली. तो हात माझ्या सासूचा होता. तिच्या चेहऱ्यावर एक तीक्ष्ण द्वेषपूर्ण हास्य उमटलं होतं. तिने मला मागे ढकललं आणि शांत पण विषारी आवाजात म्हणाली की या घरातल्या सुना बाहेर जाऊन आपल्या सासऱ्याची इज्जत घालवू शकत नाहीत. तुमची लायकी फक्त याच स्वयंपाकघरापुरती मर्यादित आहे. तुम्ही उच्च शिक्षित आहात म्हणून आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा लिलाव कराल असं नाही. स्त्रीचं काम घर सांभाळणं आहे, पुरुषांशी स्पर्धा करणं नाही. त्यांचे शब्द वितळलेल्या काचेसारखे माझ्या कानात घुमत होते. मी हताशपणे त्या खोलीच्या दाराकडे पाहिलं, जिथे माझा नवरा उभा होता. मला वाटलं होतं की तो त्याच्या आईला थांबवेल, माझ्यासाठी काहीतरी बोलेल, पण त्याने आपली नजर दुसरीकडे वळवली. खिशात हात घालून माझा नवरा थंडपणे म्हणाला, अंजली, आई वडिलांचा निर्णय अंतिम आहे. जर आई म्हणाली की तुला काम करायचं नाही, तर विषय तिथेच संपला. जर तुम्हाला या घरात राहायचं असेल तर तुम्हाला त्यांचे नियम पाळावेच लागतील. हे ऐकून माझे हृदय पूर्णपणे तुटले. ज्याच्यासोबत मी 7 वचन घेतले होते, ज्याला मी माझा जीवनसाथी मानले होते, तो त्यांच्यासोबत उभा होता जेव्हा ते इतक्या सहजपणे माझे अस्तित्व चिरडून टाकत होते. पण त्या तिघांच्याही चेहऱ्यावर विजयाची एक विचित्र चमक उमटली होती. त्यांना वाटले की ते जिंकले आहेत. त्यांना खात्री होती की या घटनेनंतर मी माझ्या खोलीत स्वतःला कोंडून घेईन, माझ्या दुःखावर रडत बसेन, उरलेले आयुष्य गुदमरून काढेन आणि पुन्हा कधीही मान वर करायची हिंमत करणार नाही. पण ते एका गंभीर गैरसमजात जगत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की ज्या कंपनीत माझे सासरे गेल्या 20 वर्षांपासून काम करत होते, ज्या कंपनीची ती रोज स्वप्न पाहते, त्याच कंपनीचा नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुढच्या सोमवारी कार्यालयात कोण रुजू होणार होते. त्यांना याची कल्पनाही नव्हती की त्यांनी जाळून टाकलेले रुजू होण्याचे पत्र केवळ एक औपचारिकता होती. खरा खेळ तर आधीच सुरू झाला होता. मी ते पाऊल आधीच उचलले होते, ज्याचा विचार करण्याची त्यांची हिंमत नव्हती. स्वयंपाकघरात जमिनीवर बसून राखेकडे बघत असताना माझ्या आतल्या वेदनेचे हळूहळू एका थंड रागात रूपांतर झाले. मी माझे अश्रू पुसले आणि एकही शब्द न बोलता उठून माझ्या खोलीकडे निघाले. माझ्या सासूबाईंची कुरकूर अजूनही माझ्या मागे अजूनही चालू होती, पण आत्ता मला त्यांची पर्वा नव्हती. मी खोलीत गेले आणि दार बंद केले. अंधारात बसून मी माझ्या कपाटाकडे पाहिले. त्या कपाटाच्या तळाशी कपड्यांच्या मागे एका गुप्त लॉकर होता, ज्याची चावी फक्त माझ्याकडेच होती. त्या लॉकरमध्ये एक फाईल होती जी या सगळ्याची रहस्य होती. त्यामध्ये या संपूर्ण कुटुंबाचे नशीब बदलण्याची ताकद होती. मी चावीला स्पर्श केला आणि एक दीर्घ श्वास घेतला. मी माझ्या हृदयात दडवून ठेवलेली उत्सुकतेची एक लहानशी लहर हळूहळू बाहेर येऊ लागली होती. मला ते दिवस आठवले जेव्हा मी लग्न करून याच घरात आले होते. माझ्या मनात कितीतरी इच्छा होत्या, काहीतरी आशा होत्या. मला वाटले होते की मला एका खऱ्या महान माणसाचे कुटुंब मिळालं होतं, जे माझा प्रवास समजून घेणारं आणि मला पाठिंबा देणारं होतं.
पण इथे प्रत्येक पावलावर निर्बंध होते, प्रत्येक वळणावर पहारेकरी होते. सुरुवातीच्या काळात जेव्हा कधी मी माझ्या अभ्यासाबद्दल किंवा करिअरबद्दल बोलायचे, तेव्हा माझी सासू ते हसून टाळायची. माझे सासरे वर्तमानपत्रामागे चेहरा लपवायचे आणि माझा नवरा म्हणायचा, आधी घरातलं बघा, मग बघूया. 1 वर्ष उलटले आणि माझ्या लक्षात आले की मी पुन्हा कधीच जाऊ शकत नाही. मला पिंजऱ्यात बंद करण्याची तयारी खूप पूर्वीच झाली होती. पण ते हे विसरले होते की पंख छाटल्याने धैर्य मरत नाही. मी माझा अभ्यास गुपचूप चालू ठेवला. अशा रात्री जेव्हा बाकी सगळे झोपलेले असायचे, मेणबत्तीच्या मंद प्रकाशात किंवा कधी कधी मोबाईल फोनच्या स्क्रीनच्या प्रकाशात मी अर्ज भरले आणि मुलाखतीची तयारी केली. जागून काढलेली प्रत्येक रात्र माझ्या मनात पुन्हा पुन्हा येत होती. चुलीतली आग विझली होती, पण माझ्या हृदयातली आग आता ज्वाळांमध्ये बदलत होती. मी सोमवार सकाळची वाट पाहत होते. जेव्हा सत्य उघड होईल तेव्हा त्यांच्या चेहऱ्याचा रंग कसा बदलेल हे मला बघायचं होतं. मग हळूहळू त्या आधाराने हे कसं शक्य होतं. पण त्या सत्यामागे आणखी एक काळं रहस्य दडलं होतं. माझ्या भूतकाळाशी जोडलेलं एक सत्य, एक अशी व्यक्ती जिने या लढ्यात पडद्याआड राहून मला पाठिंबा दिला होता, जिच्याबद्दल या घरात कोणालाच माहीत नव्हतं. ते रहस्य काय होतं आणि मी कंपनीच्या संचालक मंडळाशी कोणता सौदा केला होता याचं एक मोठं गूढच होतं. वेळ आल्यावरच ते उघडणार होते. या गुदमरवून टाकणाऱ्या खोलीच्या भिंती जणू मला तोडून टाकण्याची धमकी देत होत्या. मी खिडकीतून बाहेर पाहिले आणि आकाश काळ्या ढगांनी भरलेले असताना माझ्या आतही तशीच एक वीज कडकडत होती. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या निष्ठेची आणि त्यागाची किंमत अशा प्रकारे चुकवावी लागते, तेव्हा हे समजून घेतले पाहिजे की सहनशीलतेची मर्यादा गाठली गेली आहे. आता सगळं संपलंय. त्या रात्री जेवणाच्या टेबलावर पसरलेली शांतता एखादं वादळ येणार असल्याची जणू सूचनाच देत होती. जेव्हा माझ्या सासूबाईंनी पोळ्याचं ताट माझ्या पुढे सरकवलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यात एक विजयी भाव होता. जणू काही त्यांनी एका बंडखोराला कायमचं चिरडवून टाकलं होतं. माझा नवरा मात्र मान खाली घालून जेवत होता, जणू त्याला त्या परिस्थितीची काहीच पर्वा नव्हती. संपूर्ण प्रवास त्रासदायक ठरणार आहे. त्याच्या पत्नीचं जग उद्ध्वस्त झालं आहे. माझ्या सासऱ्याने त्यांच्या नेहमीच्या अधिकारवाणीत पाणी मागितलं आणि मी एकही शब्द न बोलता यंत्रासारखं त्यांचं काम करत राहिले. माझ्या या वागण्याने त्यांना खात्री पटली की मी आतून पूर्णपणे खचले आहे. पण त्यांच्या हे लक्षातच आलं नाही की जेव्हा एखादी लाट ओसरते तेव्हा ती शांत होत नाही. उलट पुढची लाट येते, आणखी मोठ्या ताकदीने कोसळायला तयार होत आहे. पहाटे 2 वाजता जेव्हा घोरण्याचा आवाज घरात घुमला, तेव्हा मी हळूच उठून कपाटाकडे गेले. जेव्हा मी लॉकरमधून काढलेल्या फाईलच्या पानांना स्पर्श केला, तेव्हा माझी बोटे थरथरत नव्हती. उलट त्यांच्यात एक विलक्षण दृढता होती. त्या फाईलमधली प्रत्येक दस्तऐवज माझ्या स्मरणशक्तीची खरी साक्ष होती. ती माझ्या खऱ्या ओळखीची साक्ष होती. एक अशी ओळख जिला मी या घराच्या 4 भिंतींमध्येही कधीच बहरण्याची संधी दिली नव्हती. या कंपनीसोबतचा माझा संबंध केवळ एक नोकरी नव्हता, तो एका काळजीपूर्वक आखलेल्या बुद्धिबळाच्या पटाचा भाग होता, ज्याची पहिली चाल मी त्या दिवशी खेळली होती, ज्या दिवशी मला त्यांच्या खऱ्या हेतूंची जाणीव झाली. माझ्या आयुष्याचे हे कोडे इतके गुंतागुंतीचे होते की ते एका सुनियोजित रणनीतीचा भाग होते. त्या दिवशी मी पहिले पाऊल उचलले जेव्हा मला त्यांचा खऱ्या हेतूंचा सुगावा लागला. माझ्या आयुष्याचे हे कोडे इतके गुंतागुंतीचे होते की जर त्यांना त्याचा एक टोक जरी पकडता आले असते, म्हणजे कदाचित हे लोक माझ्या विरुद्ध नवीन कट रचत असावेत. म्हणूनच मी कागदाचा प्रत्येक तुकडा काळजीपूर्वक निवडला. मी ते असे ठेवले की वाऱ्यालाही ती बातमी कळली नाही. उद्या जेव्हा हे घर आज सकाळी जागे होईल, तेव्हा त्यांना एक सामान्य सकाळ दिसेल, पण माझ्यासाठी एका नव्या पर्वाचा प्रारंभ असेल, जिथे माझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवला जाईल. माझ्या सासऱ्यांची जुनी सायकल, जी ते रोज सकाळी ऑफिसला जाण्यासाठी वापरतात, उद्या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्या चढताना त्यांच्यासाठी एक शिक्षा ठरेल. ते ठिकाण आता माझ्या आवाक्यात आले होते.
हे गुपित हृदयाशी कवटाळून मी पलंगावर बसली असताना पहिल्यांदाच मला भीती नव्हे तर एक विलक्षण शांतता जाणवली. माझे डोळे सोमवारच्या पहिल्या किरणांना पाहण्यासाठी आतुर झाले होते. जो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या रहस्याचा उलगडा करणारा होता. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस माझ्यासाठी काहीच नव्हते. एखाद्या महाविनाशापूर्वी पसरणाऱ्या भयान शांततेसारखी ती शांतता होती, जिने संपूर्ण परिसर व्यापून टाकला होता. घरातलं वातावरण असं होतं जणू काही त्याने एक मोठं युद्ध जिंकलं होतं आणि मी त्याच्या पुढे शरणागत झालेली एक सामान्य गुलाम होते. स्वयंपाकघराच्या त्या अरुंद काजळीने माकलेल्या कोपऱ्यात सकाळच्या चहासाठी पाणी उकळताना मला भांडी दिसत होती. काच आदळण्याचा आवाज हातोड्याच्या घावासारखा वाटत होता. माझी सासू सकाळपासून शेजारच्यांना आणि तिच्या मैत्रिणींना फोन करून मोठ्याने बोलत होती. तिच्या प्रत्येक शब्दातून एक विचित्र अहंकार आणि माझ्याबद्दलचा लपलेला द्वेष दिसून येत होता. ती फोनवर म्हणत होती, ताई, तुमची सून कितीही ती शिकलेली असेल, पण जोपर्यंत तिला तिची जागा दाखवली जात नाही तोपर्यंत ती गर्विष्ठ होईल. कालच मी आणि माझ्या नवऱ्याने अखेर तिचा तो माज उतरवला. ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत बॉस बनण्याच्या उद्देशाने इथे आली होती, पण आता बघा ती स्वयंपाकघरात कशी दबक्या पावलांनी बसली आहे. शेवटी कुटुंबाचा मान महत्वाचा आहे. आम्हाला आमच्या स्वतःच्या अभिमानाची पर्वा नाही. अशा बाजारात मी हे घडू देऊ शकत नाही. त्याचे शब्द वितळलेल्या शिशासारखे माझ्या कानात घुमत होते, पण मी माझे ओठ इतके घट्ट मिटले की त्यातून रक्त येऊ लागले. तरीही माझ्या ओठातून एकही हुंदका बाहेर पडला नाही. मी फक्त माझी नजर खाली झुकवली आणि उकळत्या पाण्यात चहाची पाने टाकत राहिले. जणू काही मी माझ्याच चुकापासून दूर पाळण्याचा प्रयत्न करत होते आणि मी माझ्या इच्छा त्या उकळत्या पाण्यात बुडवत आहे. माझे सासरे दिवाणखान्यातल्या एका आराम खुर्चीत बसले होते. त्यांच्या हातात सकाळचे वर्तमानपत्र होतं, पण त्यांची नजर सारखी स्वयंपाकघराच्या दाराकडे जात होती. जेव्हा जेव्हा मी त्यांना चहा द्यायला जायचे तेव्हा ते एक खोल उपहासात्मक हास्य करत आपल्या मिशांना पीळ देत वर्तमानपत्र किंचित खाली ठेवायचे. ते स्त्रीला केवळ एक पायपुसणी मानायचे. चहाचा एक घोट घेत ते अधिकारवाणीने म्हणाले, ऐक सुनबाई, आज जेवणासाठी काहीतरी खास बनव. अखेर तुझं शहाणपण दिसू लागलं आहे. उशीर झाला असला तरी तुला या घराचे नियम आणि कायदे शेवटी समजले आहेत. तुझ्यासारखे कागदाचे कितीही तुकडे चुलीच्या आगीत फेकावे लागले तरी आपण ताठ मानेने जगायलाच पाहिजे. त्याच्याकडे न पाहता मी फक्त मान हलवली आणि शांतपणे निघून गेले. माझ्या शांत स्वभावामुळे त्यांना प्रचंड समाधान मिळाले. अंजली आता पूर्णपणे खचली आहे याची त्याला खात्री पटली होती. तिचा आत्मविश्वास आता पूर्णपणे खचला आहे आणि ती पुन्हा उठण्याचे धाडस कधीच करणार नाही. पण मला सर्वात जास्त वेदना माझ्या पती राघवमुळे झाल्या. ज्या माणसाला मी माझा जीवनसाथी म्हणून निवडले होते, ज्याच्यासोबत जगण्याची आणि मरण्याची शपथ घेतली होती, तो गेल्या 2 दिवसांपासून मला एखाद्या अनोळखी व्यक्तींपेक्षाही वाईट वागणूक देत होता. जेव्हाही तो खोलीत यायचा तेव्हा तो माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायचा. त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप किंवा अपराधीपणाची भावना नव्हती. तो संपूर्ण शनिवारची रात्र तळमळत होता, पण एकदाही वळून त्याने माझा हात धरला नाही. अंजली, तुझ्या मनात काय चाललंय? तुला कसं वाटतंय? असं विचारायची तसदीही त्याने एकदा घेतली नाही. जेव्हा रविवारी दुपारी मला माझ्या खोलीत मला एकटी पाहून तो बोलायला लागला आणि मला वाटलं की कदाचित त्याचं मन रवलं असावं, पण तो बोलायला लागताच माझ्या मनातल्या उरलेल्या शंकाही दूर झाल्या. अगदी शांत व्यावहारिक स्वरात तो म्हणाला, बघ अंजली, जे काही झालं ते विसरून जा आणि यात सगळ्यांचंच भलं आहे. बाबा गेल्या 20 वर्षांपासून त्याच कंपनीत कारकून आहेत. जर तू तिथे उच्च पदावर गेली असतीस तर ऑफिसमधल्या लोकांनी बाबांची चेष्टा केली असती. ते म्हणाले असते की सासरे कारकून आहेत आणि सून अधिकाऱ्यासारखी वागते, आदेश देते. समाजात बाबांची इज्जत गेली असती. आणि तसंही आमच्या घरात पुरुष प्रमुख असताना स्त्रीने कमावणं चांगलं मानलं जात नाही. मी कमवते, तुला काय कमी आहे? घरीच राहा, घरी तुझ्या सासूला मदत कर आणि आनंदी राहा.
हे ऐकून मला असे वाटले की मी एका माणसाशी नाही तर त्याच्या आईवडिलांनी ज्याच्या विचारांची पुनर्रचना केली आहे अशा एका रोबोटशी बोलत आहे. मला असे वाटले की माझ्या क्षमता, माझ्या पदव्या, माझी रात्रभराची मेहनत या सर्वांना काहीच किंमत नाही. माझी क्षमता, माझ्या पदव्या, रात्रभर जागून केलेली माझी मेहनत निरर्थक वाटत होती. त्याला फक्त त्याच्या वडिलांच्या जुलूमशाहीतून मिळवलेल्या खोट्या अभिमानाची चिंता होती. तेव्हाही मी प्रत्युत्तर दिले नाही. डोळ्यात दाटून आलेले अश्रू मी मुकाट्याने पुसले. आपला दुर्बळपणा आपल्या पदराने पुसून टाका. माझ्या अश्रूंनी त्याचा अहंकार आणखी वाढेल हे माहीत असल्याने मला त्याच्यासमोर अश्रूंचा एक थेंबही गाळायचा नव्हता. पण या गहन शांततेमागे एक मोठे वादळ घोंगावत आहे हे त्याच्या कल्पनेपलीकडचे होते. रविवारी संध्याकाळी जेव्हा माझ्या सासूबाईंनी सोमवार सकाळच्या कामांची यादी माझ्या हातात दिली तेव्हा मी ती मुकाट्याने स्वीकारली. त्या म्हणाल्या, उद्या सोमवार आहे, तुझ्या सासऱ्यांचा ऑफिसमधला आठवड्याचा पहिला दिवस, म्हणून सकाळी 5 वाजता उठून त्यांच्यासाठी खास जेवण बनव, त्यांचे कपडे इस्त्री कर आणि घराचा कानाकोपरा स्वच्छ कर. मी हळूच म्हणाले, हो आई, सगळं अगदी तुमच्या मनासारखंच होते. हे ऐकून ते दोघे नवरा बायको एकमेकांकडे पाहून असे हसले जणू त्यांनी एका बंडखोर घोड्याला पूर्णपणे वश केले होते. रात्रीचे साधारण 2 वाजले असावे. संपूर्ण घर गाढ झोपेत होते. माझ्या सासऱ्यांच्या घोरण्याचा आवाज हॉलमधून माझ्या खोलीपर्यंत येत होता आणि राघव माझ्या शेजारी शांतपणे झोपला होता. मी अगदी हळूच माझ्या पावलांचा आवाजही न येऊ देता अंथरुणातून उठले. खोलीतील रात्रीच्या दिव्याच्या मंद प्रकाशात मी माझ्या कपाटाकडे पाऊल टाकले. त्या जुन्या लाकडी कपाटाच्या तळाशी जड साड्यांच्या मागे एक लहान गुप्त कप्पा होता. मी त्या कप्प्याची चावी नेहमी माझ्या गळ्यातील एका लॉकेटमध्ये लपवून ठेवत असे. मी काळजीपूर्वक ती चावी बाहेर काढली आणि मी दार उघडले. आत एक जाड चामड्याचे फोल्डर होते. मी ते बाहेर काढताच माझ्या हातांमधून एक विचित्र ऊर्जा प्रवाहित झाली. आत देशातील सर्वात मोठ्या लॉ फर्मने सीलबंद केलेली कागदपत्रे पाहिली. मी त्यांच्याकडे पाहताच 3 महिन्यांपूर्वीचा तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. या घरात कोणालाही माहीत नसलेले एक रहस्य उघड झाले. हे खरे आहे की मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता आणि माझी निवडही झाली होती. पण माझ्या सासऱ्यांनी चुलीत जाळलेले ते नियुक्तीपत्र केवळ एक औपचारिकता होती. खरे सत्य त्या फोल्डरमध्ये दडलेले होते. त्या कंपनीचे माजी अध्यक्ष श्री R.K. मल्होत्रा हे त्यापूर्वीचे अध्यक्ष होते. माजी अध्यक्ष श्री R.K. मल्होत्रा गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्या मृत्यूच्या केवळ 1 महिना आधी त्यांनी एक अत्यंत गोपनीय मृत्यूपत्र बनवले होते आणि संचालक मंडळाची एक विशेष बैठक बोलावली होती. श्री मल्होत्रा यांना कोणताही थेट वारस नव्हता, कारण काही वर्षांपूर्वी एका अपघातात त्यांच्या एकुलते एका मुलाचा मृत्यू झाला होता. पण फार कमी लोकांना हे माहीत होते की श्री मल्होत्रा यांचे माझ्या आईसोबत दीर्घ आणि घनिष्ठ नाते होते. माझी आई त्यांची सावत्र मुलगी होती, जी कौटुंबिक वादामुळे अनेक वर्षापूर्वी कुटुंबापासून विभक्त झाली होती. पण आयुष्याच्या अखेरीस जेव्हा त्यांना आपली चूक लक्षात आली तेव्हा त्यांनी माझा शोध घेतला. त्यांनी माझा संपूर्ण शैक्षणिक रेकॉर्ड, माझी व्यवस्थापन कौशल्ये आणि माझ्या क्षमता गोळा केल्या. मी माझ्या कायदेशीर टीमकडून माझ्या नोंदी, माझ्या व्यवस्थापन पदव्या आणि माझ्या पात्रतेची सखोल चौकशी करून घेतली. जेव्हा त्यांना खात्री पटली की मी केवळ रक्ताच्या नात्यानेच त्यांचे नातेवाईक नाही, तर हे साम्राज्य सांभाळण्याची माझ्यात पूर्ण क्षमता आहे, तेव्हा त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी कंपनीचे 50% अधिक शेअर्स आणि व्यवस्थापकीय संचालक पद थेट माझ्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी एक कायदेशीर मृत्यूपत्र तयार करून घेतले होते. हे एक असे सत्य होते जे मी स्वतः बऱ्याच काळापासून पचवू शकत नव्हते. जेव्हा मला ही मालकी मिळाली तेव्हा मी हे यश माझ्या पती आणि सासरच्या मंडळींसोबत वाटून घेण्याचे ठरवले. एक सून म्हणून, एक सामान्य व्यक्ती म्हणून ते माझा स्वीकार करतील की नाही हे मला पाहायचे होते. मी कंपनीच्या HR विभागाकडून माझ्या घरच्या पत्त्यावर एक साधे रुजू होण्याचे पत्र पाठवायला सांगितले, जेणेकरून मी त्यांना माझ्या कामाची ओळख करून देऊ शकेन. त्यांच्या सुनेला घराबाहेर काम करायचे आहे
हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असेल हे मला पाहायचे होते. आणि त्यांनी ती पाहिलीच. त्यांनी जे केले ते म्हणजे माझ्या मनातील इच्छा, सर्व इच्छा एकाच फटक्यात मारून टाकल्या. त्यांनी केवळ ते पत्रच जाळले नाही, तर त्यांच्या सनातनी विचारांच्या पायाखाली माझा आत्मा आणि माझा आत्मसन्मानही चिरडून टाकला. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणतीही करुणा किंवा स्नेह उरला नव्हता. ती चामड्याची फाईल परत माझ्या लॉकरमध्ये ठेवताना माझ्या चेहऱ्यावर एक भयावह आणि मोहक हास्य उमटले. मी सोमवारच्या सकाळच्या सौंदर्याची वाट पाहत होते, जेव्हा त्यांना सत्तेची जाणीव होईल. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन कशी सरकेल हे मला पाहायचे होते. सोमवारी सकाळी 5 वाजता माझे डोळे झटकन उघडले आणि सत्य, मी रात्रभर अजिबात झोपले नाही. मी थेट स्वयंपाकघरात गेले आणि माझ्या सासूबाईंनी सांगितल्याप्रमाणे माझ्या सासऱ्यांसाठी दुपारचे जेवण बनवायला सुरुवात केली. मी बटाट्याची भाजी, पराठे आणि सॅलड इतक्या कुशलतेने बनवले की त्यात कोणाला काहीही चूक काढता आली नसती. सकाळी 7 वाजता माझे सासरे अंघोळ करून आणि कपडे घालून जेवणाच्या टेबलाजवळ आले. मी त्यांच्या पायांना स्पर्श केला. नेहमीप्रमाणे आशीर्वाद न देता त्यांनी फक्त मान डोलावली. सायकलच्या चाव्या उचलल्या आणि ते ऑफिसकडे निघाले. गेल्या 20 वर्षापासून ते फाईल्सच्या मागे ज्या नित्याच्या जीवनात जगत होते, त्याच जीवनात ते परत जात असल्याचे दिसत होते. ते निघून गेल्यावर मी माझ्या खोलीत परत आले. आता माझं खरं रूप धारण करण्याची वेळ आली होती. मी कपाट उघडलं आणि माझ्या आईने दिलेली निळ्या रंगाची रेशमी साडी बाहेर काढली. ही साडी केवळ एक वस्त्र नव्हती, ती माझ्या संघर्षाची आणि माझ्या आईच्या आशीर्वादाची प्रतीक होती. मी ती डौलदारपणे नेसली, केसांचा अंबाडा बांधला आणि माझ्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे एक मंद स्मित उमटले. मी रत्नांपेक्षाही अनमोल असलेल्या पदार्थांचा लेप लावला. जेव्हा मी पूर्ण कपडे घालून खोलीतून बाहेर आले तेव्हा माझी सासू हॉलमधल्या सोफ्यावर बसून चहा पित होती. मला पाहताच तिचा चहाचा कप तिच्या हातामध्ये थांबला. तिचे डोळे विस्पारले. तिने मला वरपासून खालपर्यंत निहाळले आणि ती खूप कडक आवाजात म्हणाली, राणीसारखा पोशाख घालून कुठे चालली आहेस? कालच तुझे पंख छाटले होते आणि आज पुन्हा उडण्याचा विचार करत आहेस. जर तुला या घरात राहायचे असेल तर हा नाटकपणा बंद कर आणि जाऊन भांडी घास. तेवढ्यात राघव सुद्धा ऑफिसला जायच्या तयारीत आपल्या खोलीतून बाहेर आला. मला अशा अवस्थेत पाहून त्याला धक्काच बसला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि थोडासा राग स्पष्ट दिसत होता. त्याने घड्याळ सरळ करत म्हटले, अंजली, हा कसला नाटकपणा? इतक्या सकाळी आईला त्रास देते आहेस का? काल बाबांनी तुला स्पष्टपणे समजावून सांगितले होते की कुठेही बाहेर जायची गरज नाही. मग ही साडी आणि ही बॅग घेऊन कुठे जायचं हट्ट करते आहेस? शांत बस. घरीच नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. मी त्या दोघांकडे पाहिले. गेल्या 2 दिवसांपासून माझी ओळख बनलेली भीती, असहाय्यता आणि अश्रू आता माझ्या डोळ्यातून पूर्णपणे नाहीसे झाले होते. माझ्या डोळ्यात एक गहन, शांत आणि भयावह शांतता पसरली होती, ज्यामुळे राघव मागे हटला. मी अत्यंत शांत आणि संयमित आवाजात म्हटले की या चौकटीत घेतलेले निर्णय तुमचे आहेत. राघव, या घरातले निर्णय कदाचित तुझे असतील, पण बाहेरचं जग माझ्या निर्णयांवर चालतं. आणि आईला सांग की पुन्हा कधीही मला हुकूम देण्याची चूक करू नकोस. हे ऐकून माझ्या सासूबाईंना प्रचंड राग आला. त्या सोफ्यावरून उठल्या, माझ्यावर झडप घातली आणि ओरडल्या, तुझी हिंमत कशी झाली? तू आमच्याच घरात राहतेस आणि आम्हाला तुझा माज दाखवतेस. ही तुझी हिंमत? तू आमच्याच घरातून आमच्याकडे रागाने बघत आहेस का? जर तू आज या घरातून बाहेर पडलीस तर लक्षात ठेव, हे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. या उंबरट्यावर पुन्हा कधीही परत येऊ नकोस. मी दार उघडले, बाहेर पाऊल टाकले आणि मागे न वळता सहजच म्हटले, दार बंद करा. सासूबाई, तुम्हाला त्याची गरज लागेल, कारण मी परत येईन तेव्हा तुमच्या डोक्यावर छप्पर नसेल. असं म्हणून मी गल्लीत पाऊल टाकलं. गल्लीबाहेरच्या मुख्य रस्त्यावर एक चकचकीत काळी आलिशान सेडान गाडी आधीच उभी होती. गाडीच्या बोनेटवर कंपनीचा तो ओळखीचा लोगो होता, जो पाहिल्यावर एक अप्रतिम दृश्य दिसत होतं. मी गाडीजवळ जाताच
पांढरा गणवेश घातलेल्या ड्रायव्हरने घाईघाईने मागचा दरवाजा उघडला. आदराने वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, शुभ सकाळ मॅडम. मी आत पाऊल टाकून सीटवर बसले. गाडीची खिडकी बंद होताच बाहेरच्या जगाचा गोंगाट नाहीसा झाला. मी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिले. माझी सासू आणि राघव बाल्कनीतून डोळे विस्फारून ते सर्व दृश्य पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील अविश्वास आणि उत्सुकतेच्या हावभावांवरून मला कळून चुकले होते की आता डाव उलटला होता आणि तो भयंकर अंत सुरू होणार होता, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. गाडीच्या मागच्या सीटवर बसून मी खिडकीतून बाहेर बघत होते. शहर वेगाने धावत होते, पण माझ्या मनात धावणारे विचार त्याहूनही जास्त वेगात धावत होते. जसजशी ती ऑफिसची गगनचुंबी इमारत जवळ येऊ लागली, तसतसे माझे हृदय इतके धडधडू लागले, जणू काही ते माझ्या छातीतून बाहेरच पडणार होते. मला हे चांगलंच ठाऊक होते की हा सोमवार केवळ माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा दिवसच नव्हता, तर गेल्या अनेक वर्षांपासून या घुसमट करणाऱ्या घरात मी एकटीच लढत असलेल्या आत्मसन्मानाच्या मूक आणि वेदनादायी लढाईतील तो एक महत्त्वाचा टप्पाही होता. गाडी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारात शिरताच तिथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गाडीत थांबवली. VIP नंबर आणि त्यावरचा विशेष झेंडा पाहून लगेच उत्साहाने सॅल्यूट केला. हे तेच मुख्य प्रवेशद्वार होते ज्यातून माझे सासरे गेल्या 20 वर्षांपासून रोज सकाळी त्यांच्या जुन्या करकरणाऱ्या सायकलवरून आत येत असत. ते सायकल कोपऱ्यातील स्टँडमध्ये लावून आपल्या क्लार्कच्या डेस्कवर शांतपणे बसत असत. आज माझी गाडी त्याच आवारात एखाद्या शाही रथाप्रमाणे दाखल झाली. मी गाडीतून उतरले. एक थंड वाऱ्याची झुळूक माझ्या चेहऱ्याला स्पर्श करून गेली आणि माझ्या मनात उरलेला संकोच नाहीसा झाला. कार्यालय नेहमीप्रमाणेच गजबजलेले होते. कॉर्पोरेट जगताची धावपळ सर्वत्र स्पष्टपणे दिसत होती. लोक फायली घेऊन इकडे तिकडे धावत होते. संगणकाच्या कीबोर्डवर बोटांनी टकटक करत होते आणि वातावरणात व्यावसायिक शिस्तीचे भान पसरले होते. मी मुख्य लॉबीमध्ये प्रवेश करताच तिथे उभे असलेले सर्व स्वागत कक्ष कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी जणू काही एखाद्या सेनापतीच्या आगमनाने सैनिक जागे व्हावेत त्याप्रमाणे आपापल्या जागेवरून उठून उभे राहिले. कंपनीचे उपाध्यक्ष श्री कपूर आणि इतर वरिष्ठ अधिकारी लाल गुलाबांचे मोठे गुच्छ घेऊन माझे स्वागत करण्यासाठी आधीच रांगेत उभे होते. ते मोठ्या आदराने आणि नम्रतेने पुढे आले आणि स्मित हास्य करत माझे स्वागत केले. ते म्हणाले, स्वागत आहे मॅडम, सुप्रभात. आज तुम्ही या साम्राज्याची संपूर्ण सूत्रे हाती घेतल्याचा आम्हाला खूप आनंद झाला आहे. तुमच्या आगमनाने कंपनीला मोठी चालना मिळाली आहे. तुम्ही पदभार स्वीकारला आहे आणि तुमच्या आगमनाने कंपनीला एक नवी दिशा मिळेल. चेहऱ्यावर अत्यंत परिपक्व आणि व्यावसायिक हास्य ठेवून मी त्यांचे आभार मानले आणि थेट सर्वात वरच्या 45व्या मजल्यावर जाणाऱ्या विशेष 59 VIP लिफ्टकडे गेले. जसजशी लिफ्ट वेगाने वर जात होती आणि स्क्रीनवरील आकडे बदलत होते, तसतशी मला पहिल्यांदाच आनंदाचा एक कल्लोळ जाणवला. स्क्रीनवरचे आकडे बदलत होते. मला सत्ता, अधिकार आणि सामर्थ्याचा खरा अर्थ कळला. काल रात्री मी स्वयंपाकघरातील काळोख्या धुरात श्वास घेण्यासाठी धडपडत होते. माझ्या बुरख्या मागे अश्रू लपवत होते आणि आज मी एका जागतिक साम्राज्याची सूत्रे हाती घेणार होते, जिथे हजारो लोक माझ्यासाठी काम करत होते. सही आणि निर्णयाची प्रतीक्षा होती. व्यवस्थापकीय संचालकांच्या केबिनचा दरवाजा भव्य होता. मौल्यवान लाकूड आणि फ्रॉस्टेड काचेने बनलेला तो प्रचंड दरवाजा उघडल्या क्षणीच आतल्या भव्यतेने कोणालाही दिपवून टाकणारा होता. त्या मोठ्या काचेच्या दरवाजावर माझे पूर्ण नाव अंजली शर्मा, व्यवस्थापकीय संचालक, सोनेरी उठावदार अक्षरात लिहिलेले होते. मी पुढे जाऊन त्या मोठ्या मखमली चामड्याच्या खुर्चीत बसले. ती खुर्ची मला आराम देण्यासाठी नव्हती, तर या इमारतीच्या आत आणि बाहेर मला पार पाडाव्या लागणाऱ्या प्रचंड जबाबदारीची आणि न्यायाची जाणीव करून देण्यासाठी होती. मी माझ्या खुर्चीत बसताच क्षणभरही वेळ न घालवता इंटरकॉमचे बटन दाबले आणि म्हणाली,
त्यांनी उपाध्यक्ष श्री कपूर यांना ताबडतोब आत येण्याची सूचना दिली. श्री कपूर एक आयपॅड आणि काही महत्वाच्या फायली घेऊन नम्रपणे आत आले आणि माझ्या समोर उभे राहिले. मी त्यांना अत्यंत गंभीर आणि ठाम आवाजात म्हणाले, श्री कपूर, मला पुढील अर्ध्या तासात कॉन्फरन्स हॉलमध्ये या कंपनीच्या सर्व विभाग प्रमुखांची आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांची एक तातडीची आणि अनिवार्य बैठक बोलवायची आहे. कोणताही विलंब मी सहन करणार नाही. मला प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याशी थेट बोलायचं आहे आणि परिस्थिती कशी आहे हे पाहायचं आहे. श्री कपूर यांनी माझ्या डोळ्यातील अढळ निर्धार ओळखला आणि लगेच मान झुकवून म्हणाले, होय मॅडम, नक्कीच. पुढच्या 20 मिनिटात कंपनीचा संपूर्ण मुख्य कर्मचारी वर्ग आणि प्रशासकीय विभाग कॉन्फरन्स हॉल क्रमांक 1 मध्ये हजर होणार होता. ते निघून जात असताना मी माझ्या केबिनच्या मोठ्या काचेच्या व्हेंटिलेशन पॅनलमधून खालच्या मजल्यांकडे पाहिले. मला हे चांगलेच ठाऊक होते की याच भव्य इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर प्रशासन आणि अभिलेख विभाग होता. माझे सासरे या क्षणी नक्कीच बसले असतील. नाकावर आपला जुना चष्मा ठेवून फाईल्सच्या ढिगाऱ्याकडे पाहत ते विचार करत असतील की अंजली घरी बसून सासूच्या टोमण्यांमध्ये स्वयंपाकघरात भांडी घासत आपल्या नशिबाला दोष देत असेल. पण त्यांना याची काहीच कल्पना नव्हती की त्यांच्या स्वतःच्या नशिबाचे पान आता उलटले होते आणि त्याची सूत्रे त्यांनीच निवडलेल्या त्याची सुनेच्या हाती होती, जिला ते पायपुसणी समजत होते. गेल्या 3 महिन्यांपासून हळूहळू भरत चाललेला उत्कंठेचा कल्लोळ आता ओसंडून वाहण्यास तयार होता. मी माझ्या जागेवर उठले, माझ्या कोटची बटणे लावली, हातात एक काळी फाईल घेतली आणि माझ्या संपूर्ण ताफ्यासह परिषद सभागृहाकडे निघाले. माझ्या मागे 4 सचिव आणि 2 अंगरक्षक होते. त्यांच्या बुटांचा आवाज संपूर्ण कॉरिडॉरमध्ये घुमत होता. परिषद सभागृहांचा मुख्य दरवाजा उघडताच आणि मी आत पाऊल ठेवताच एक भयान शांतता पसरली. सभागृहातील 250हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी आपल्या नवीन बॉसला आत पाहण्याच्या उत्सुकतेने एकाच वेळी आपापल्या जागेवरून उठले. उत्साह आणि एक विलक्षण दरारा स्पष्टपणे जाणवत होता. मी व्यासपीठाजवळ गेले आणि मोठ्या ऐटीत सर्वांना आपापल्या जागेवर बसण्याचा इशारा केला. मायक्रोफोन समोर उभे राहून मी माझी नजर वर उचलली आणि सभागृहातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरून पाहू लागले. माझी नजर त्या एकाच माणसाला शोधत होती ज्याने माझ्या स्वप्नातील शेवपेटी उचलली होती आणि मग 3ऱ्या रांगेतील अगदी मधल्या आसनावर मला ते ओळखीचा चेहरा दिसला. माझे सासरे श्री रामनाथ शर्मा. ते नेहमीप्रमाणेच हातात एक जुनी फाटलेली निळी डायरी आणि एक स्वस्त बॉलपेन पेन घेऊन तिथे बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर तोच जुना कारकुनपणा आणि अहंकार भरलेला होता. पण मंचावर उभ्या असलेल्या माझ्याकडे म्हणजेच नवीन व्यवस्थापकीय संचालकाकडे पाहताच त्यांच्या संपूर्ण अस्तित्वावर जणू विजेचा एक भयानक झटका बसला. त्यांची बोटे अचानक सुन्न झाली आणि त्यांच्या हातात असलेला बॉलपॉइंट पेन जमिनीवर पडला. त्यांचे डोळे इतके विस्पारले की जणू काही ते नुकतेच झोपेतून उठले आहे असे वाटले. त्यांच्या मनाचा अंत होईल. त्यांचे तोंड आश्चर्याने उघडे राहिले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे सर्व रक्त जणू एका क्षणात शोषले गेले होते. ते वारंवार खिशातून रुमाल काढून डोळे पुसत होते, चष्मा काढून पुन्हा घालत होते, कारण त्यांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्यांना वाटत होते की हा एक भास आहे, एक दृष्टांत. ते डोळे उघडे ठेवून एक खूप भीतीदायक स्वप्न पाहत होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या त्यांच्या सहकारी कारकून मिश्राने त्यांचा खांदा हलवून हळूच विचारले, अहो शर्माजी, काय झाले? तुम्ही असे का थरथरत आहात? तुमची तब्येत अचानक बिघडली आहे का? तुमचा चेहरा इतका फिका का पडला आहे? पण माझे सासरे एकही शब्दही न बोलू शकले नाहीत. ते दगडासारखे निश्चल उभे होते. मंचावर उभ्या असलेल्या आपल्या सुनेकडे डोळे न मिटवता एकटक पाहत होते. मी मुद्दाम काही सेकंदांसाठी माझी नजर त्यांच्या डोळ्यात रोखली आणि एक अत्यंत व्यावसायिक, थंड व भेदक हास्य केले, ज्यामुळे त्यांच्या कपाळावरून घामाचे थेंब ओघळू लागले. मी माईक घेतला आणि मी गंभीर स्वरात माझ्या भाषणाला सुरुवात केली. मी कंपनीच्या नवीन दृष्टिकोनाबद्दल, कर्मचाऱ्यांच्या कामातील सचोटीबद्दल
आणि लवकरच होणाऱ्या मोठ्या संकटात्मक बदलांबद्दल सविस्तरपणे बोलले. मी सांगितले की कंपनी यापुढे कोणत्याही कर्मचाऱ्याकडून होणारा निष्काळजीपणा, घराणेशाही किंवा अवाजवी अहंकार सहन करणार नाही. प्रत्येकाला आपापल्या कामगिरीचा हिशोब द्यावा लागेल. मी बोललेल्या प्रत्येक गोष्टीवर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून जाईल, पण प्रत्येक टाळी माझ्या सासऱ्यांच्या छातीवर जळत्या निखाऱ्यासारखी वाटत असावी. ते संपूर्ण सभेत आपल्या खुर्चीतच बसून राहिले, जणू काही शिक्षेची वाट पाहणारा एखादा गुन्हेगार. तसंच असावं. बैठक संपताच मी उपाध्यक्ष श्री कपूर यांना बोलावले आणि अत्यंत शांत पण ठाम आवाज स्वरात म्हणाले, कपूर साहेब, कृपया प्रशासकीय विभागातील लिपिक श्री रामनाथ शर्मा यांना बरोबर 10 मिनिटात माझ्या केबिनमध्ये हजर राहण्याची सूचना द्या. श्री कपूर यांनी लगेच होकारार्थी मान हलवली. जेव्हा बैठक संपली आणि सर्वजण निघू लागले, तेव्हा मी माझ्या सासऱ्यांचे पाय लटपटू लागले आणि ते लडखडत हॉलमधून बाहेर पडले. जेव्हा ते माझ्या केबिनच्या आलिशान कॉरिडॉरमध्ये पोहोचले, तेव्हा तिथल्या वातावरणाने त्यांच्यात उरलेलं धैर्यही शोषून घेतलं. केबिन बाहेर उभे असलेल्या सेक्रेटरी सुजाता यांनी त्यांना पाहिलं आणि म्हणाल्या, श्री शर्मा, एमडी तुमची वाट पाहत आहेत. तुम्ही थेट आत जाऊ शकता. थरथरत्या हातांनी सासरेंनी जड काचेचा दरवाजा ढकलला आणि ते आत शिरले. कॅबिनमधलं तापमान बरंच कमी होतं, पण माझे सासरे घामाने असे चिंब भिजले होते, जणू काही ते नुकतेच मुसळधार पावसातून बाहेर आले होते. ते माझ्या मोठ्या डेस्कपासून सुमारे 5 फूट अंतरावर उभे होते. ते तिथे जमिनीकडे नजर खेळून उभे होते. 2 दिवसांपूर्वी स्वतःच्याच घरात ज्या सुनेचा त्यांनी पार अपमान केला होता, तिच्या डोळ्यात पाहण्याचे धैर्य किंवा धाडस त्यांच्यात उरले नव्हते. केबिनच्या हाती घुसमटवणारी शांतता पसरली होती, जी कोणाच्याही काळजाला गारवटून टाकेल. हवेत फक्त एअर कंडिशनरचा बंद आवाज रेंगाळत होता. त्यांची अस्वस्थता दूर ठेवण्यासाठी मी मुद्दाम 2 मिनिटे माझ्या फाईलवरून नजर हटवून पेनाने लिहित बसले होते. जेव्हा मला जाणवले की त्यांचा धीर सुटणार आहे, तेव्हा मी माझी फाईल जोरात बंद केली, खुर्चीत किंचित खाली बसले आणि हात जोडले आणि शांत, गंभीर, थंडगार आवाजात म्हणाले, या श्री रामनाथ शर्मा, तुम्ही का उभे आहात? समोरच्या या मखमली खुर्चीत बसा. माझे सासरे त्या मखमली खुर्चीच्या अगदी कोपऱ्यात असे बसले होते, जणू काही ते धगधगत्या निखाऱ्यावरच बसले होते. जणू काही त्या ज्वाळाने त्यांचा संपूर्ण आत्माच जळून टाकला होता. त्यांनी आपले थरथरते, घामाने भिजलेले हात एकत्र जोडले आणि कंपित, जवळजवळ गळा दाबल्यासारख्या आवाजात म्हणाले, अंजली, तू इथे अशी? ते पुढे काही बोलण्याआधीच मी माझी नजर रोखली आणि थंड, संयमित व अधिकारवाणीने त्यांना मध्येच थांबवले. या कार्यालयाच्या आवारात कृपया मला फक्त मॅडम किंवा व्यवस्थापकीय संचालक श्री रामनाथ शर्मा असेच संबोधून बोला. या केबिनमध्ये आपल्या कौटुंबिक संबंधांना स्थान नाही आणि मी त्याला परवानगीही देऊ शकत नाही. माझा कठोर, थंडगार आवाज ऐकून ते पार हादरून गेले. हो हो मॅडम, कृपया मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुम्ही इतक्या मोठ्या पदावर पोहोचला आहात याची मला खरंच कल्पना नव्हती. तुम्ही या कंपनीच्या प्रमुख होणार आहात याचा मला किंचितही अंदाज असता तर मी त्याच रात्री त्या नियुक्ती पत्राला हात लावला असता. काल रात्री त्या जॉईनिंग लेटरला हात लावायची माझी हिंमतच झाली नसती. हे ऐकून त्यांच्याबद्दलचा माझा द्वेष आणखीनच वाढला. आजही त्यांना फक्त सत्तेपुढे झुकायलाच माहीत आहे. या विचाराने माझं हृदय रडलं. खुर्चीत पुढे झुकून मी म्हणाले, शर्माजी, जर मला एखादी सामान्य नोकरी मिळत असती, एखाद्या छोट्या कंपनीत छोटं पद मिळत असतं, जर मी एखाद्या छोट्या कंपनीत छोटी नोकरी मिळवून स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करत असते, तर तुम्ही तो कागद आगीत जाळणे पूर्णपणे योग्य होते का? जर मी एखाद्या लहानशा ठिकाणी गेले असते, तर तुमच्या कुटुंबाची इज्जत खरंच बाजारात विकली गेली असती का? तुम्ही एका जिवंत, श्वास घेणाऱ्या व्यक्तीला गमावले याचा तुम्हाला किंचितही खेद किंवा खंत नाही का? त्या स्त्रीची स्वप्ने, तिच्या वर्षानुवर्षे जागून काढलेल्या रात्री जिवंत जाळल्या गेल्या. तुमची खरी वेदना आणि अस्वस्थता केवळ याच कारणामुळे आहे की ती स्त्री आज तुमची बॉस, तुझी प्रियसी म्हणून या सर्वोच्च पदावर बसली आहे.
तुमचा पुरुषी अहंकार, जो कालपर्यंत स्वयंपाकघरात गर्जना करत होता, तो आज माझ्या या एमडीच्या खुर्चीच्या विश्वासार्हतेसमोर गुडघे टेकून बसला आहे. त्यांची जी दुर्दशा होत आहे, हीच तुमची खरी समस्या आहे. ते पूर्णपणे शांत राहिले. माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. त्यांची नजर फरशीवर केली होती. वेळ न घालवता मी टेबलावरून एक जाड काळी फाईल उचलली आणि थेट त्यांच्या दिशेने सरकवली. ती फाईल काही सामान्य कागदपत्र नव्हती. त्यात त्यांच्या गेल्या 20 वर्षांचा तपशील होता. तो त्या लिपिकाच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीचा एक प्रत्यक्ष वृत्तांत होता, जो आमच्या कायदेशीर आणि लेखापरीक्षण पथकांनी गेल्या आठवड्यात तयार केला होता. थरथरत्या बोटांनी ती फाईलची पाने चाळत असताना त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या लहान सहान आर्थिक अनियमितता, काही विक्रेत्यांकडून घेतलेली अवाजवी कमिशन आणि त्यांनी दाबून ठेवलेला पैशाचा लोभ उघडकीस आला. अयोग्य कमिशन आणि पैशाच्या फायद्यासाठी दडपण्यात आलेल्या महत्त्वाच्या फाईल्सचे ठोस पुरावे आणि तारखा होत्या. हे सर्व पाहून ते पूर्णपणे खचून गेले. त्यांचा चेहरा एखाद्या मरणासन माणसासारखा फिकट पडला. ते खुर्चीवरून उठले आणि जवळजवळ रडत रडत हात जोडून म्हणाले, अंजली, मला बर्बाद करू नकोस. माझ्या या वयात माझी नोकरी गेली. जर मला पोलिसांच्या ताब्यात दिलं किंवा तुरुंगात टाकलं तर समाजात माझी आणि माझ्या कुटुंबाची कोणासमोरही मान उरणार नाही. तुझ्या नवऱ्याचं काय होईल राघव? आपल्या कुटुंबाची इज्जत पूर्णपणे धुळीला मिळेल. कृपया मला या क्षणासाठी तरी सोडून दे. मी त्यांच्याकडे पाहिले आणि अगदी शांत आवाजात म्हणाले, जेव्हा तुम्ही एका असह्य निराधार मुलीचं आयुष्य आणि अस्तित्व तुमच्या पायाखाली चिरडत होता, तेव्हा तुम्हाला तुमच्या घराण्याच्या खोट्या प्रतिष्ठेची चिंता का नव्हती? जेव्हा माझा नवरा बघत होता आणि तुमची बायको रात्रंदिवस मला शिव्या देत होती, तेव्हा तुमची प्रतिष्ठा आणि इज्जत कुठे गेली? पण अजिबात काळजी करू नका शर्माजी, मी तुमच्यासारखी लहान मुलगी नाही. मिस्टर शर्मा, मी तुमच्यासारखी क्षुद्र, संकुचित आणि संकुचित विचारांची स्त्री नाही. मी तुम्हाला या नोकरीवरून लगेच काढून टाकणार नाही किंवा पोलिसांच्या हवाली करणार नाही, कारण मला असे वाटते की तुम्ही दररोज सकाळी तुमच्या जुन्या सायकलवर या कार्यालयात यावे, रोज तुमच्या त्याच लिपिकाच्या डेस्कवर बसावे आणि फायली पाहाव्यात आणि प्रत्येक वेळी जेव्हा माझी चकचकीत गाडी या मुख्य संकुलात प्रवेश करते, तेव्हा तुम्ही थरथरत्या हाताने उभे राहून तुमच्या या सुनेला, तुमच्या एवढींना सलाम. तुमच्या स्वतःच्या सुनेची यश रोज डोळ्यांनी पाहणे आणि त्यामुळे आतून दुःख भोगणे ही तुमची सर्वात मोठी कायदेशीर आणि मानसिक शिक्षा असेल. माझ्या घाणेरड्या विचारांमुळे माझा गळा दाटून आला आणि मला लाज वाटू लागली. एकही शब्द न बोलता त्यांनी डोळ्यातील अश्रू पुसले आणि अत्यंत खजील होऊन ते केबिनमधून निघून गेले. 10 संध्याकाळी जेव्हा ऑफिसची वेळ संपली आणि मी माझ्या VIP गाडीतून सासरच्या घरी परत आले, तेव्हा तिथले दृश्य पूर्णपणे धक्कादायक होते. सर्व काही बदलले होते. घराचा जो दरवाजा कालपर्यंत माझ्यासाठी पिंजऱ्यासारखा होता, तिथे आता माझी सासू उभी होती, जी चिंतेने माझ्या वाटेवर नजर ठेवून होती. पण तिच्या पाषाण डोळ्यातून जुनं द्वेष, तिरस्कार आणि अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला होता. त्याच्या जागी एक विचित्र दरारा आणि भीती आणि अस्वस्थता रेंगाळत होती. माझा नवरा राघव सोफ्यावर बसला होता आणि मी दारात आल्याचा आवाज ऐकताच तो न्यायाधीशासमोर उभे असलेल्या गुन्हेगारासारखा ताठ उभा राहिला. माझे सासरे आधीच ऑफिसवरून घरी आले होते आणि तिथे घडलेल्या प्रत्येक दृश्याचा भयानक तपशील त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सांगितला होता. त्यांनी मला भुरळ घालण्याच्या आशेने किंचित आणि बनावट ओळखीने हात पुढे करून माझ्या हातातून माझी चामड्याची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण मी माझा हात खंबीरपणे मागे खेचून तिला थांबवले. मी तिच्या डोळ्यात थेट बघून म्हणाले, जाऊ दे आई, त्रास करून घेऊ नका. या घरातल्या सुना बाहेर जाऊन आपल्या सासऱ्यांची काळजी घेतात, तर आपल्या कठोर परिश्रमाने, क्षमतेने आणि धैर्याने त्या इज्जतीला तिचे खरे आणि योग्य स्थान दाखवून देतात. राघव निर्लज्जपणे माझ्याकडे सरपटत आला आणि मोठ्या चालाकीने माझा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. आपला आवाज अगदी हळू आणि मखमली करत तो मला म्हणाला,
कृपया मला तुझ्या भविष्यातील नुकसानीबद्दल सांग. तो म्हणाला, अंजली, मला तुझा नेहमीच खूप अभिमान वाटतो. मला आतून खात्री होती की तू एक दिवस उच्च पदावरचे अधिकारी होशील आणि खूप पुढे जाशील. केवळ आईवडिलांच्या प्रचंड सामाजिक दबावामुळेच मला त्या रात्री इतकी ठाम भूमिका घ्यावी लागली. शेवटी तू माझी पत्नी आहेस आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे तुला माहीत आहे. या नोकरीमुळे आपल्यात एक नातं निर्माण झालं आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. त्याचा निर्बळ विचार आणि दुटप्पीपणा पाहून मला स्वतःचा आणि ज्या क्षणी मी या माणसाला माझा नवरा म्हणून स्वीकारले होते त्या क्षणाचा तिरस्कार वाटू लागला. एका झटक्यात मी माझा हात त्याच्या पकडीतून सोडवला आणि एकही शब्द न बोलता सरळ निघून गेले. मी माझ्या खोलीकडे गेले. मी माझा वॉर्डरोब उघडला आणि गुप्त लॉकरमधून ती जाड चांबडीची फाईल बाहेर काढली जी मी या संपूर्ण कुटुंबाला दाखवणार होते. ती फाईल केवळ कोणतीही सामान्य नोकरीची ऑफर किंवा नियुक्तीपत्र नव्हते. त्या कंपनीच्या माजी मालक आणि अध्यक्षांचे मृत्यूपत्र होते, ज्याने संपूर्ण खेळाचे भवितव्य बदलून टाकले होते. माझ्या संपूर्ण आयुष्याच्या कथेला एक नवीन वळण देणाऱ्या त्या अंतिम रहस्याचा उलगडा करण्याची वेळ अखेर आली होती. मी ती जड फाईल जेवणाच्या टेबलवर माझ्या पूर्ण ताकदीने आपटली. त्याच्या मागे उभे असलेले राघव, त्याची आई आणि त्याचे सासरे थरथर त्या बोटाने पाणी उलटायला लागले. त्या कायदेशीर दस्तऐवजातील मजकूर वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे आटला आणि त्याचे ओठ थरथरले. मृत्यूपत्रात स्पष्टपणे नमूद केले होते की या बहुराष्ट्रीय कंपनीतील 50% अधिक मालकी हक्क आता कायदेशीररित्या माझ्या अंजली शर्माच्या नावावर झाले होते. माझी कंपनी बदली झाली होती. मी तिथे केवळ एक कार्यरत व्यवस्थापकीय संचालक म्हणून नव्हे तर संपूर्ण जागतिक कंपनीचा निम्मा मालक म्हणून गेले होते. आणि हे सर्व शक्य झाले कारण माझे अध्यक्ष श्री R.K. मल्होत्रा माझ्यासाठी अनोळखी नव्हते. ते माझे स्वतःचे आजोबा होते, ज्यांना अनेक वर्षांपूर्वी सनातनी सामाजिक बंधनांमुळे देश सोडून जाण्यास भाग पडले होते. माझ्या आईला तिच्या घरच्यांनी वाळीत टाकले होते, पण आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात मरणासन असताना तिला आपली भयंकर चूक लक्षात आली आणि तिने तिचा संपूर्ण मृत्यूपत्र, तिची सर्व जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि या मोठ्या कंपनीची मालकी थेट माझ्या नावावर केली. हे सत्य मला माझ्या लग्नाआधीच कळले होते, पण मला या घरात एक सामान्य मुलगी, एक सर्वसामान्य सून म्हणून प्रवेश करायचा होता. कारण मला पाहिजे होते की या कुटुंबाचे माझ्यावर, माझ्या साधेपणावर प्रेम आहे की त्यांना फक्त माझ्या प्रतिष्ठेची आणि संपत्तीची लालसा आहे. त्या रात्री त्यांनी मला एक सामान्य सून म्हणून स्वीकारले होते. का? माझ्या त्या छोट्याशा कामामुळे ते खुश होते का? जर ते माझ्यासोबत आले असते आणि माझ्या स्वप्नांना पाठिंबा दिला असता तर ही सगळी संपत्ती, हे संपूर्ण साम्राज्य त्यांचं झालं असतं. पण त्यांनी माझा आत्मा चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझं अस्तित्व चुलीच्या आगीत ढकललं. क्षणाचाही विलंब न लावता मी माझ्या बॅगेची जीप उघडली. आधीच तयार असलेली घटस्फोटाची कायदेशीर कागदपत्रे बाहेर काढली आणि ती थेट राघवला दिली. अगदी शांत आणि खंबीर आवाजात मी म्हणाले, राघव, त्या रात्री तू म्हणाला होतास की या घरात आईवडिलांचा निर्णय अंतिम असतो, म्हणून आज नीट ऐक. या जन्मात माझा हा निर्णय सुद्धा अंतिम आहे. कोणताही गोंधळ न घालता या कागदावर सही कर आणि मला या नरक यातनेतून कायमचं मुक्त कर. तुम्ही सर्वजण तुमच्या संकुचित विचारांनी, तुमच्या किळसवाण्या अहंकाराने आणि या 4 भिंतींच्या खोट्या अभिमानाने इथेच सडत राहा. मी माझ्या स्वप्नांच्या मोकळ्या आकाशात उंच भरारी घेणार आहे, जिथे तुमच्या सावल्या सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. माझे सासू सासरे माझ्यासमोर रडले तर राघव माझ्या पाया पडला आणि त्याने त्याच्या चुकांबद्दल क्षमा मागितली. पण माझं एकेकाळचं मेणासारखं कोमल हृदय आता दगडासारखं कडक झालं होतं. मी माझी सुटकेस उचलली, चष्मा घातला आणि त्या घराची दयनीय उंबरठा कायमचा ओलांडला. मागे त्यांच्या खोट्या पुरुषी अहंकारात भिजलेल्या पश्चातापाच्या अश्रूंचा खारट समुद्र सोडून. हे केल्याने माझे काम वाया जाईल आणि तिचा संकुचित दृष्टिकोन कायमचा मोडून पडला. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल
तर कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी आणि रहस्यमय कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.